नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ह्या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण काही पॉलिमर्सचं प्रिपरेशन सुरू केलं होतं. त्यामध्ये आपण पहिलं प्रिपरेशन पाहिलं होतं पहा, नॅचरल रबरचं. सेकंड प्रिपरेशन घेतलं होतं आपण पॉलिथिन. त्यामध्ये त्याचे दोन काइंड्स घेतले होते आपण, LDP आणि HDP. LDPला म्हणतो आपण लो डेन्सिटी पॉलिमर आणि HDPला म्हणतो हाय डेन्सिटी पॉलिमर. तर असे हे दोन प्रिपरेशन आपण घेतलेले आहेत. आजच्या पिरियडमध्ये घ्यायचे आहे आपल्याला थर्ड प्रिपरेशन ऑफ पॉलिमर. दॅट नेम ऑफ दॅट पॉलिमर इज टेफ्लॉन अँड दिस पॉलिमर इज ऑल्सो कॉल्ड पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीन. तर दुसरं नाव काय आहे, केमिकल नेम काय त्याचं, पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीन. कारण ह्याचा मोनोमर जो आहे तो असतो टेट्राफ्लोरोइथिलीन. लक्षात. केमिकली टेफ्लॉन इज, म्हणजे केमिकल नेम जे आहे टेफ्लॉनचं, इट इज पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीन अँड द मोनोमर यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ टेफ्लॉन इज टेट्राफ्लोरोइथिलीन. म्हणजे टेफ्लॉन जेव्हा आपण तयार करणार त्याच्या मोनोमरचं नाव काय आहे, टेट्राफ्लोरोइथिलीन. टेट्राफ्लोरोइथिलीन, दॅट इज द नेम ऑफ मोनोमर. त्याचं स्ट्रक्चर, त्या मोनोमरचं स्ट्रक्चर बघा. या ठिकाणी टेट्राफ्लोरोइथिलीन आहे. इथिलीन माहिती आहे आपल्याला. इथिलीन म्हणजे काय, CH2 डबल बॉन्ड CH2. दॅट इज द फर्स्ट मेंबर ऑफ अल्केन फॅमिली, दॅट इज इथिलीन. पण या ठिकाणी टेट्राफ्लोरोइथिलीन आहेत. म्हणजे इथिलीनमध्ये चारही हायड्रोजन आपण कशाने रिप्लेस करणार, फ्लोरीन ॲटमने. बरोबर आहे. 4 hydrogen atoms attached to the carbon atoms across the double bond carbon. These hydrogen atoms are substituted by 4 fluorine atoms and the newly prepared product that is called tetrafluoroethylene. 4 हायड्रोजन हे आपण 4 फ्लोरीन ॲटमने सबस्टिट्यूट करणार. आणि म्हणून ह्याचा पॅरेंट कोण आहे, 2 कार्बनवाला पॅरेंट ज्याच्यात डबल बॉन्ड आहे. 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे. 2 कार्बनवाला अल्किन हा आहे आपल्याला माहिती आहे इथिलीन. म्हणून ह्या स्ट्रक्चरला म्हणजे आपण टेट्राफ्लोरोइथिलीन. म्हणजे हा फॉर्म्युला काय तयार होईल बघा, कार्बन 2 फ्लोरीन अटॅच, CF2 डबल बॉन्ड आणि ह्या कार्बनला 2 फ्लोरीन अटॅच. CH2 आपल्याला माहिती आहे. इथिलीनचा मॉलिक्युलर काय फॉर्म्युला काय येतो, CH2. हा कार्बन, याला 2 हायड्रोजन अटॅच, CH2 डबल बॉन्ड CH2. हे दोन्ही हायड्रोजन कशाने रिप्लेस केलेत आपण, फ्लोरीनने. हे दोन्ही हायड्रोजन आयटम आपण सबस्टिट्यूट केलेत फ्लोरीन आयटमने. म्हणून फॉर्म्युला काय येईल, CF2 डबल बॉन्ड CF2. दॅट इज कॉल्ड 4 फ्लोरीनचे आयटम आहेत म्हणून नाव आले टेट्रा. फ्लोरीनचे आयटम आहेत आणि त्याचा पॅरेंट आहे इथिलीन म्हणून त्याचं केमिकल नेम येते टेट्राफ्लोरोइथिलीन. तर ह्याचं स्ट्रक्चर कसं येईल मग, CF2 डबल बॉन्ड CF2. दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ CF2 डबल बॉन्ड CF2. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ टेट्राफ्लोरोइथिलीन. आता ह्या टेट्राफ्लोरोइथिलीनपासून आपल्याला टेफ्लॉन किंवा पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीन हा पॉलिमर तयार करायचा आहे. टेट्राफ्लोरोइथिलीन इज पॉलिमराइज्ड by using free radical initiator such as hydrogen peroxide or ammonium persulfate at high pressure. बघा या ठिकाणी टेट्राफ्लोरोइथिलीन पासून आपल्याला पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीन म्हणजे टेफ्लॉन तयार करायचं आहे. तर पॉलिमरायझेशन ही रिॲक्शन होताना आपल्याला हायड्रोजन पेरॉक्साईड किंवा अमोनियम परसल्फेट हा इनिशिएटर वापरावा लागेल आणि ही रिॲक्शन होईल ॲट हाय प्रेशर. अच्छा, याची रिॲक्शन कशी होईल, रिॲक्शन ह्या पॉलिमरायझेशनची रिॲक्शन N मॉलिक्युल्स ऑफ CF2 डबल बॉन्ड CF2 दॅट इज टेट्राफ्लोरोइथिलीन. टेट्राफ्लोरोइथिलीन it undergoes polymerization reaction. या ठिकाणी तुम्ही लिहू शकता, इट अंडरगोज पॉलिमरायझेशन रिॲक्शन इन द प्रेझेन्स ऑफ इनिशिएटर हायड्रोजन पेरॉक्साईड
H2O2 and at high pressure. प्रेशर कसं घ्यायचे? हाय प्रेशर. या ठिकाणी आता तुम्हाला पुस्तकामध्ये ही कंडिशन दिलेली नाही, तर ह्या ठिकाणी असं ॲरोवर लिहून घ्यायचे. N molecules आपण जेव्हा CF2 डबल बॉन्ड CF2 ची घेऊन द्यायचे टेट्राफ्लोरोइथिलीन, इट अंडरगोज पॉलिमरायझेशन रिॲक्शन in the presence of initiator hydrogen peroxide, and at high pressure it gives the polymer. That polymer is called CF2 single bond CF2, आणि ह्या घ्यायचे किती टाइम्स? N टाइम्स, and that is called polytetrafluoroethylene. Polytetrafluoroethylene, that is टेफ्लॉन. प्रिपरेशन हे तुम्हाला 2 मार्कांसाठी जर विचारलं समजा, तर तुम्हाला मोनोमरचं नाव आणि त्याचं स्ट्रक्चर आणि ही पॉलिमरायझेशनची रिॲक्शन, अशा पद्धतीने तुम्हाला ही रिॲक्शन या पद्धतीने लिहून घ्यायची तुम्ही. N molecules of tetrafluoroethylene undergoes polymerization reaction in the presence of initiator hydrogen peroxide. At high pressure it gives the polymer, that is CF2. या ठिकाणी डबल बॉन्ड आहे, त्याचं कन्वर्शन होईल सिंगल बॉन्डमध्ये. हा बॉन्ड असा ब्रॅकेटच्या बाहेर दाखवायचा आहे, हा बॉन्ड सुद्धा या साईडने ब्रॅकेटच्या बाहेर दाखवायचा आहे, आणि ब्रॅकेटच्या खाली लिहायचं आहे आपण सबस्क्रिप्टला आणि N नंबर, दॅट इज कॉल्ड polytetrafluoroethylene and it is nothing but the polymer टेफ्लॉन. तर हे असं टेफ्लॉनचं प्रिपरेशन असेल. त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत बघा. टेफ्लॉन इज अ टफ, केमिकली इनर्ट and resistant to heat and attacked by corrosive reagents. corrosive reagents हे यांना अटॅक करतात. पण हे पॉलिमर्स कसं आहे, किंवा हा पॉलिमर कसा आहे? टफ आहे, केमिकली इनर्ट आहे, अँड रेजिस्टंट टू हीट. हीटचा याच्यावर काही परिणाम होत नाही. CF बॉन्ड इज व्हेरी डिफिकल्ट टू ब्रेक. आता ह्याच्यातले जे CF बॉन्ड आहेत, कार्बनला 2 फ्लोरीनचे बॉन्ड आणि ह्या कार्बनला 2 फ्लोरीनचे बॉन्ड, they are very difficult to break and remains unaffected by corrosive alkali organic solvents. CF bonds हे very difficult असतात ब्रेकिंगसाठी, लक्षात, and therefore they remains unaffected by the corrosive alkali or organic solvent. म्हणून अल्कलीचा आणि ऑर्गॅनिक सॉल्व्हंटचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. त्याचे युजेस दिलेले आहेत पहा. टेफ्लॉन इज युज्ड इन मेकिंग नॉन स्टिक कुकवेअर. नॉनस्टिकचे कुकवेअर माहिती आहे तुम्हाला. टेफ्लॉन हे कोटिंग आहे त्याच्यावरचे, लक्षात. टेफ्लॉन इज यूज्ड इन मेकिंग नॉनस्टिक कुकवेअर, ऑइल सील्स, गॅस्केट्स एक्सेट्रा, लक्षात. तर या ठिकाणी तुम्हाला खाली त्याची फिगरसुद्धा दाखवलेली आहे पहा, लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉलिमर घ्यायचं आहे आपल्याला, त्याचं प्रिपरेशन, दॅट इज पॉलीॲक्रिलोनायट्राइल. हे या ठिकाणी एक एक प्रिपरेशन घेऊत आपण, त्यांच्या मोनोमरची नावं, त्यांचे स्ट्रक्चर आणि पॉलिमरायझेशनची रिॲक्शन. त्याच्यानंतरचा जो पॉलिमर आहे तो आहे 4th नंबरचा. 15.3.3 होता हा, आता 15.3.4 म्हणजेच 4th प्रिपरेशन घ्यायचं आहे आपल्याला. तो पॉलिमर आहे पॉलीॲक्रिलोनायट्राइल. आता ह्याच्यातच स्पेलिंगमध्येच ह्या पॉलीॲक्रिलोनायट्राइलमध्येच याच्या मोनोमरचं नाव आहे ॲक्रिलोनायट्राइल, लक्षात. त्याच्यामध्ये ॲक्रिलोनायट्राइलचं जे स्ट्रक्चर आहे किंवा त्या मोनोमरचं नाव आहे, त्यातल्या मोनोमरचं नाव काय आहे? ॲक्रिलोनायट्राइल. ॲक्रिलोनायट्राइल, दॅट इज द नेम ऑफ मोनोमर. त्याचं स्ट्रक्चर, ॲक्रिलोनायट्राइलचं स्ट्रक्चर CH2 डबल बॉन्ड CH-CN हे त्याचं स्ट्रक्चर असेल. CH2 डबल बॉन्ड CH-CN, दॅट इज कॉल्ड ॲक्रिलोनायट्राइल. तर या ठिकाणी इट अंडरगोज द पॉलिमरायझेशन रिॲक्शन और बाय ॲडिशन पॉलिमरायझेशन इन द प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साईड ॲज अ इनिशिएटर. याच्यामध्ये पण इनिशिएटर कोण वापरतात? पेरॉक्साईड इनिशिएटर वापरतात. या ठिकाणी बघा N नंबर ऑफ CH2 डबल बॉन्ड CH-CN हा ॲक्रिलोनायट्राइल.
acrylonitrile polymer है. It undergoes the polymerization reaction in the presence of initiator hydrogen peroxide किंवा नुसता peroxide लिहिलं तरी चालते. It undergoes the polymerization reaction in the presence of initiator hydrogen peroxide or peroxide. It gives the polymer, that is CH2 CHCN. N times. This is called polyacrylonitrile. This polymer is called polyacrylonitrile. तर या ठिकाणी हा जो CH ला हा CN बॉन्ड जोडलेला आहे, हा असा वरच्या साईडला दाखवा किंवा खालच्या साईडला दाखवा. आणि हा CH2 ला इकडे बॉन्ड कंटिन्यू असेल, इकडे बॉन्ड कंटिन्यू. धिस युनिट इज रिपीट N times. Therefore that polymer is called polyacrylonitrile. This polyacrylonitrile resembles wool and is used as wool substitute and for making Orlon or acrylan. Polyacrylonitrile हा जो पॉलिमर आहे हा रिझेंबल्स वूल सोबत त्याला रिझेंबल्स केलं जातं and is used as wool substitute and for making Orlon or acrylan. तर ह्या पॉलीएक्रिलोनाइट्राइल ह्या पॉलिमरला ओरलॉन पॉलिमर सुद्धा म्हणतात बघा. PAN याला शॉर्ट मध्ये काय म्हणतात बघा, पॉलीएक्रिलोनाइट्राइल. इट इज कॉल्ड PAN, पॉलीएक्रिलोनाइट्राइल, और इट इज ऑल्सो कॉल्ड ओरलॉन पॉलिमर. ह्याला काय म्हणतात, ओरलॉन सुद्धा म्हणतात. ह्या पॉलिमरला काय म्हणतात, ओरलॉन पॉलिमर. लक्षात. तर या ठिकाणी तुम्हाला नाव दिलेलं नाही पुस्तकात, ते हे नाव लिहून घ्या. जसं आपण टेफ्लॉनला काय म्हणले, पॉलीटेट्राफ्लुरोइथिलीन, तसे ह्याला म्हणले आपण पॉलीएक्रिलोनाइट्राइल आणि इट इज ऑल्सो कॉल्ड ओरलॉन पॉलिमर. आता ह्याचे युजेस जे आहेत बघा, ओरलॉन पॉलिमर इट इज यूज्ड इन मेकिंग ब्लँकेट्स ॲज आर्टिफिशियल वूल. ह्याचा यूज का आहे, ब्लँकेट्स तयार करण्यासाठी. इट इज यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ blankets, and this Orlon is used as an artificial wool. Acrylan सुद्धा म्हणतात त्याला, ओरलॉन किंवा ॲक्रिलान. तर असे हे फोर्थ पॉलिमर आहे, ज्याला आपण पॉलीएक्रिलोनाइट्राइलला शॉर्ट मध्ये म्हणतो PAN, and this polymer is also called Orlon or acrylan. लक्षात. आता कोणत्याही नावाने हे प्रिपरेशन विचारलं तर याचं मोनोमर जे आहे तो आहे ॲक्रिलोनाइट्राइल. नायट्राइल का म्हणतात, कारण याच्यात CN ग्रुप आहे, बरोबर आहे. आणि त्याचं स्ट्रक्चर आहे CH2 डबल बॉन्ड CHCN. इन द प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड इट अंडरगोज पॉलिमरायझेशन रिॲक्शन and it is used in the preparation of blankets because this is used as an artificial wool. तर या ठिकाणी हे चौथं प्रिपरेशन झाले. त्याच्यानंतर तुम्हाला पेज नंबर 330 वर पाचवं प्रिपरेशन दिलेलं आहे, ते आहे पॉलीअमाइड पॉलिमर्स. पॉलीअमाइड पॉलिमर्स, त्याच्यामध्ये आपल्याला दोन पॉलिमर्स घ्यायचे आहेत, नायलॉन 6 आणि नायलॉन 6,6. पाचव्यामध्ये कोणतं घ्यायचं पॉलिमरचं प्रिपरेशन आपल्याला, पॉलीअमाइड पॉलिमर्स. पॉलीअमाइड पॉलिमर्स. आता ह्याला पॉलीअमाइड पॉलिमर्स का म्हणतात, कारण यांच्यामध्ये ज्या लिंकेजेस असतात त्या अमाइड लिंकेजेस असतात. आणि ह्या अमाइड लिंकेज म्हणजे काय असते, CONH. ह्या CONH लिंकेज ह्या पॉलिमर्स मध्ये प्रेझेंट असतात. देअरफॉर these polymers are called polyamide polymers. Polyamide polymers they are generally known as nylons. Polyamide polymerला आपण जनरली काय म्हणतो, nylons. Nylon is the generic name of the synthetic
linear polyamides obtained by the condensation polymerization between dicarboxylic acids and diamines. The self condensation of an amino acid or by the ring opening polymerization of lactams. Polyamide polymers they contain CONH group. Polyamide polymers मध्ये हे ग्रुप्स प्रेझेंट असतात CONH ग्रुप्स ॲज द इंटर युनिट लिंकेज. ह्या लिंकेजने काय होतात दोन मोनोमर्स कनेक्ट होतात. टू इम्पॉर्टंट पॉलिएमाइड पॉलिमर्स आर नायलॉन 6 अँड नायलॉन 6,6. आपल्याला ह्याच्यामध्ये दोन इम्पॉर्टंट पॉलिएमाइड पॉलिमर्स किंवा नायलॉन्स घ्यायचे ते आहे नायलॉन 6 आणि नायलॉन 6,6. तर पॉलिएमाइड पॉलिमर्स कोणाला म्हणायचं मग? द पॉलिमर्स विच कंटेनिंग द अमाइड लिंकेजेस किंवा अमाइड लिंक्स दॅट इज CONH लिंक्स आर कॉल्ड ॲज पॉलिअमाइड पॉलिमर्स. आता ह्या पॉलिअमाइड पॉलिमर्समध्ये आपल्याला किंवा ह्या पॉलिमर्सला आपण काय म्हणतो नायलॉन सुद्धा म्हणतो. तर याच्यामध्ये आपल्याला पॉलिअमाइड पॉलिमर्सचे दोन टाईपचा अभ्यास करायचा आहे किंवा दोन्ही प्रिपरेशन आपल्याला घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये ए प्रिपरेशन घेऊयात आपण नायलॉन 6 आणि सेकंड आहे नायलॉन 6,6. अगोदर नायलॉन 6चं प्रिपरेशन घेऊयात. या नायलॉन 6 मध्ये जो मोनोमर आहे name of that monomer is epsilon caprolactam. epsilon मोनोमरचं नाव आहे epsilon caprolactam. epsilon caprolactam त्याचं स्ट्रक्चर epsilon caprolactamचं स्ट्रक्चर या पद्धतीने आहे. C double bond O CH2 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 NH CH2 CH2. पुस्तकात तुम्हाला या ठिकाणी बघा इथे NH दाखवलं इथे CO दाखवलंय. काही फरक पडत नाही कुठे CO लिहा आणि कुठे NH लिहा लक्षात. तर ह्या पद्धतीने हे त्याचं स्ट्रक्चर असेल. CH2 ग्रुप किती टाइम्स आहेत 1 2 3 4 5 टाइम्स CH2 ग्रुप आहेत लक्षात. आणि या ठिकाणी हा CO आणि NH हा CONH मध्ये हा बॉन्ड तयार झालाय लक्षात. म्हणजे CONH लिंक त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे किंवा अमाइड लिंकेज त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. तर या ठिकाणी ह्या स्ट्रक्चरला किंवा ह्याचं स्ट्रक्चर जे आहे मोनोमरचं हे या पद्धतीने स्ट्रक्चर काढायचे लक्षात. C डबल बॉन्ड O CH2 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 NH दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. जे मोनोमरचं नाव लिहिले ना आपण नायलॉन 6च्या प्रिपरेशनमध्ये मोनोमर आहे इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. त्याचं हे स्ट्रक्चर आहे. आता हे जे इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम आहे इट अंडरगोज द पॉलिमरायझेशन रिॲक्शन ॲट हाय टेम्परेचर हिटेड विथ वॉटर. जेव्हा ह्याला इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टमला आपण वॉटर सोबत हीट करतो ॲट हाय टेम्परेचर इट अंडरगोज द रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. आपण रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन घेतले टाईप टू गिव्ह द पॉलिअमाइड पॉलिमर अँड दॅट कॉल्ड नायलॉन 6. आता ह्या पॉलिमरला नायलॉन 6 हे नाव का पडलं कारण त्याचा जो मोनोमर आहे त्याच्यामध्ये किती कार्बन ॲटम्स आहेत 6 कार्बन ॲटम्स. आता आपण या ठिकाणी याचं रिॲक्शन घेऊयात. C डबल बॉन्ड O CH2 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 NH CH2 and 5 times it na CH2. C double bond O CH2 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 NH
4 5 6 किती कार्बन आहे त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 आणि 6 लक्षात म्हणून ह्या 6 कार्बन आहेत म्हणून ह्या नायलॉनला नाव दिलेलं आहे 6 लक्षात कारण त्याचा मोनोमर जो आहे ज्याला म्हणतो आपण इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम जेव्हा आपण ह्याला कोणासोबत हिट करू वॉटर सोबत when it is heated with water at the temperature 533 to 543 केल्विन ह्या टेम्परेचरला जेव्हा आपण हीट करू तेव्हा हा जो बॉन्ड आहे CONH मधला हा बॉन्ड किंवा ही रिंग काय होते ओपन होते याला आपण म्हणतो रिंग ओपन पॉलिमरायझेशन याला काय म्हणायचं रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन अँड टू फॉर्म द पॉलिमर पॉलिमर कोणता तयार होईल या ठिकाणी C डबल बॉन्ड O हा किती CH2 ग्रुपला अटॅच आहे 1 2 3 4 5 म्हणून आपण ब्रॅकेटमध्ये काय देऊयात CH2 हा CH2 ग्रुप किती टाइम्स आहे 5 टाइम आणि ह्या CH2 ला जोडलेला आहे NH ग्रुप NH ह्या ठिकाणी याला घ्यायचं आपण n टाइम्स हा युनिट किती टाइम्स रिपीट होणार आहे n टाइम्स रिपीट होणार आहे CO ह्या ठिकाणी हा बॉन्ड ब्रेक झालाय हा CO बरोबर आहे हा CO कशाला जोडलेला आहे 1 2 3 4 5 CH2 ग्रुपला CH2 5 टाइम्स आणि हा CH2 कशाला जोडलेला आहे NH ला तर या ठिकाणी ही रिंग इकडे कंटिन्यू असेल ही रिंग इकडे कंटिन्यू असेल तर ह्या पॉलिमर मध्ये CONH आता या ठिकाणी NH आहे या ठिकाणी CO आहे तर हा दुसऱ्या मॉलिक्यूलचा व या ठिकाणी हा CO ग्रुप आहे ना दुसऱ्या मॉलिक्यूलचा इथं काय जोडलं जाईल NH लक्षात परत ह्या NH ला काय अटॅच असेल CH2 5 टाइम्स आणि ह्या CH2 ला अटॅच असेल परत C डबल बॉन्ड O ह्या CO ला काय अटॅच आहे या ठिकाणी CH2 5 टाइम्स नंतर अटॅच आहे NH ह्या NH ला काय अटॅच असेल दुसऱ्या मॉलिक्यूलचा CO ग्रुप त्या CO ग्रुपला परत अटॅच असेल CH2 5 टाइम्स त्याला परत अटॅच असेल NH परत ह्या NH ला अटॅच असेल CO बघा या ठिकाणी आपण एक मॉलिक्यूल घेतलाय लक्षात आपला मॉलिक्यूल कुठून सुरू आहे या ठिकाणापासून पहा C डबल बॉन्ड O CH2 5 टाइम्स NH या ठिकाणी रिंग आपण कंटिन्यू केली ह्या CO ला काय अटॅच असेल NH ह्या NH ला काय अटॅच असेल सेकंड मॉलिक्यूलचा CO हा सेकंड मॉलिक्यूल घेतला मी म्हणजे हा आपला फर्स्ट मॉलिक्यूल आहे याच्या ह्या साईडला हा एक मॉलिक्यूल आहे आणि याच्या ह्या साईडला हा एक मॉलिक्यूल आहे म्हणजे हे जो ग्रुप आहे COCH2 5 टाइम्स NH ही इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम हा मधला हा जो पार्ट आहे COCH2 5 टाइम्स NH हा किती टाइम्स रिपीट होणार n टाइम्स म्हणून आपण ही कंटिन्यू ही चेन आपण असं दाखवणार लक्षात ही बॉन्डिंग पुढच्या मॉलिक्यूलला जोडलेली असेल NH पुढच्या मॉलिक्यूलच्या CO ला जोडलेला असेल या ठिकाणी CO याच्या या साईडच्या मॉलिक्यूलच्या NH ला जोडलेला असेल म्हणजे याच्यामध्ये ही बॉन्डिंग प्रेझेंट आहे थोडक्यात ही बॉन्डिंग याच्यामध्ये प्रेझेंट आहे ह्या बॉन्डने या ठिकाणी हा एक मॉलिक्यूल आहे हा एक मॉलिक्यूल आहे ह्या एका मॉलिक्यूलचा CO हा दुसऱ्या मॉलिक्यूलच्या NH ला अटॅच होतो म्हणजे दोघांमध्ये बॉन्डिंग तयार होते आणि दॅट CONH बॉन्ड इज कॉल्ड अमाइड ही लिंकेजला काय म्हणतो आपण अमाइड लिंकेज बरोबर आहे म्हणून ह्या पॉलिमरला म्हणतात अशा नंबर ऑफ अमाइड लिंकेजेस याच्यामध्ये प्रेझेंट असतात देअरफॉर दॅट अमाइड इज कॉल्ड पॉलीअमाइड पॉलिमर आणि पॉलीअमाइड पॉलिमर मधला हा जो पॉलिमर आहे याला म्हणतो आपण नायलॉन 6 पॉलिमर दिस पॉलिमर इज कॉल्ड नायलॉन 6 पॉलिमर आता याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं मी ह्याला नायलॉन 6 हे नाव का दिले कारण ह्याचा जो मोनोमर आहे याच्यामध्ये कार्बनची संख्या किती आहे 1 2 3 4 5 6 therefore this polymer is called nylon 6 polymer the name nylon 6 is given on the basis of 6 carbon atoms present in the monomer unit due to its high tensile strength and luster nylon 6 fibers they are used for manufacture of tire cords fabrics and ropes तर हे त्याचं प्रिपरेशन असेल ह्याच्यामध्ये मोनोमरचं नाव लक्षात ठेवा अल्फा बीटा गॅमा डेल्टा इप्सिलॉन हे कार्बनचे जे नंबर आहेत
कशात अल्फा बीटा गॅमा डेल्टा इप्सिलॉन म्हणून ह्याला नाव दिलेलं आहे इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. त्याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला प्रिपरेशन नायलॉन 66. हा नायलॉन 66 जो आहे अच्छा त्याच्यामधल्या सेकंड पॉलिएमाइड फायबरचा आपल्याला प्रिपरेशन घ्यायचं आहे दॅट इज नायलॉन 66 पॉलिमर. तर हा नायलॉन 66 जो पॉलिमर आहे अच्छा त्याच्यामधलं बी पॉलिमर घ्यायचं आहे आपल्याला नायलॉन 66. नायलॉन 66 याला 66 वाचायचं नाही, कसं वाचायचं याला नायलॉन 66 पॉलिमर. म्हणजे यामध्ये 2 मोनोमर्स आहेत आणि दोन्ही मोनोमर्समध्ये कार्बन ॲटमची संख्या आहे 6 म्हणून ह्याला म्हणतो आपण नायलॉन 66. मोनोमर्सची नावं लिहूत आपण ह्याच्यात अगोदर. पहिला मोनोमर आहे याच्यामध्ये ॲडिपिक ॲसिड. ॲडिपिक ॲसिड खाली नाव त्या ठिकाणी पहिला मोनोमर आहे ॲडिपिक ॲसिड आणि त्याचं स्ट्रक्चर आहे ॲडिपिक ॲसिडचा COOH CH2 4 times COOH. मग ह्या ॲडिपिक ॲसिडला दुसरं एक नाव आहे इट इज ऑल्सो कॉल्ड टेट्रामिथिलीन. टेट्रामिथिलीन म्हणजे 4 CH2 ग्रुपला काय म्हणतो आपण मिथिलीन ग्रुप, बरोबर आहे. CH2 ग्रुप इज कॉल्ड मिथिलीन ग्रुप. किती टाइम्स येतो 4 टाइम्स म्हणून टेट्रामिथिलीन. आणि 2 COH ग्रुप आहेत डाय कार्बोक्झिलिक ॲसिड. ह्याच ॲडिपिक ॲसिडला काय म्हणतो आपण टेट्रामिथिलीन डायकार्बोक्झिलिक ॲसिड. त्याचं स्ट्रक्चर असेल COOH CH2 4 टाइम्स COOH. आणि दुसरा मोनोमर आहे हेक्झामिथिलीन डायमाइन. हेक्झामिथिलीन डायअमाइन आणि याचं स्ट्रक्चर आपल्याला घेता येईल डायअमाइन म्हणजे 2 NH2 ग्रुप. हेक्झामिथिलीन म्हणजे CH2 6 टाइम्स आणि NH2. अच्छा NH2 किती टाइम्स आहेत डायअमाइन आहे ना. डायअमाइन म्हणजे 2 NH2 ग्रुप आणि हेक्झामिथिलीन म्हणजे CH2 6 टाइम. असे 2 मोनोमर्स आहेत. दोन्ही मोनोमर्स मी नाव लिहिले आहेत ॲडिपिक ॲसिड और इट इज ऑल्सो कॉल्ड टेट्रामिथिलीन डायकार्बोक्झिलिक ॲसिड. फॉर्म्युला त्याचा COOH CH2 4 टाइम्स COOH आणि हेक्झामिथिलीन डायअमाइन याचा फॉर्म्युला आहे NH2 CH2 6 टाइम्स NH2. तर अशा पद्धतीने ह्या मोनोमर्सची नावं घेतली आणि आपण त्यांची स्ट्रक्चर सुद्धा घेतलेली आहेत. त्याच्यानंतर आपण घेऊयात हाऊ दॅट नायलॉन 66 पॉलिमर इज प्रिपेअर्ड फ्रॉम द मोनोमर्स ॲडिपिक ॲसिड अँड हेक्झामिथिलीन डायअमाइन. ह्या मोनोमर्सला दोन्ही मोनोमर्सला आपण मिक्स करायचं आहे. दे फॉर्म द इंटरमिडिएट प्रॉडक्ट दॅट इज कॉल्ड नायलॉन सॉल्ट. लक्षात. आणि ह्या नायलॉन सॉल्टला इट अंडरगोज देन condensation polymerization under conditions of high temperature and pressure, and finally it gives the polyamide fiber, and that polyamide fiber is called nylon 66. तर ह्या ठिकाणी आपण रिॲक्शन घेऊयात बघायची. हा जो पॉलिमर आहे हा लिनियर पॉलिमर आहे ज्याला म्हणतो आपण नायलॉन 66 पॉलिमर. या ठिकाणी बघा आपण रिॲक्शन घेऊयात N टाइम्स COOH CH2 4 टाइम्स COOH. हा काय झाला ॲडिपिक ॲसिड प्लस N टाइम्स NH2 CH2 6 टाइम्स NH2. हा N लिहिणं महत्त्वाचं आहे. N नंबर ऑफ मॉलिक्युल्स घेतलेत आपण
दिस इज ॲडिपिक ॲसिड, ह्याला म्हणणार आपण ॲडिपिक ॲसिड. आणि हा हेक्सामिथिलीन डायअमाइन. ह्या दोन मोनोमर्स पासनं आपल्याला काय मिळतो, नायलॉन सॉल्ट मिळतो. आता हा नायलॉन सॉल्ट मिळत असताना पहा, या साईडचा H आणि या साईडचा NH2. NH2 वर काय नसतो, म्हणजे काय असते, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात. या ठिकाणी लिहायची काही गरज नाही. तर हा जो H आहे, हा H ह्या NH2 कडे जातो आणि इकडं काय शिल्लक राहील, या ठिकाणी शिल्लक राहतो O मायनस C डबल बॉन्ड O. या ठिकाणी C डबल बॉन्ड O लिहिलं तरी चालते किंवा CO लिहिलं तरी चालते. ह्याला काय जोडलेला असेल, हा CH2 4 टाइम्स. त्याला जोडलेला आहे हा C डबल बॉन्ड O, हा C डबल बॉन्ड O आणि हा O. लक्षात, C डबल बॉन्ड O हा मायनस, बरोबर आहे. आणि याच्यातला H ह्या नायट्रोजनकडे जाईल आणि काय तयार होईल या ठिकाणी, NH3 प्लस. लक्षात, O मायनस म्हणजे हा C डबल बॉन्ड O मायनस. लक्षात, हा आणि याच्यातला H कुठं जाईल, या NH3 कडे. म्हणून ह्या NH3 वर, ह्या NH2 कडे, कारण हा H बाहेर पडेल या ठिकाणी. आपल्याला माहिती आहे COH दॅट इज द कार्बोक्सिलिक ॲसिड्स जे डोनेट्स द H+ आयन. H+ बाहेर पडतो आणि हा कोणाकडे अट्रॅक्ट होईल, NH3 कडे. म्हणून ह्या NH3 काय येईल, पॉझिटिव्ह चार्ज. लक्षात, या पद्धतीने हा C डबल बॉन्ड O मायनस NH3 प्लस याला जोडलेला असेल हा CH2 6 टाइम. आणि आता सांगितलं मी तुम्हाला, इथला या साईडचा जो H आहे तो ह्या NH2 कडे जातो आणि आपल्याला NH3 प्लस हा प्रॉडक्ट मिळतो. लक्षात, तर हा जो आहे हा आपल्याला मिळालेला असेल नायलॉन सॉल्ट. याला काय म्हणायचं, नायलॉन सॉल्ट. हा इंटरमिडिएट प्रॉडक्ट मिळेल आपल्याला, नायलॉन सॉल्ट. नंतर हा जो नायलॉन सॉल्ट आहे, लक्षात, हा तयार झालेला नायलॉन सॉल्ट जो आहे हा N टाइम्स घ्यायचा आहे आपल्याला. N टाइम्स घेतल्यानंतर त्याचं पॉलिमरायझेशन करायचे. इट अंडरगोज द पॉलिमरायझेशन रिॲक्शन. हा जो नायलॉन सॉल्ट आहे, या ठिकाणी नाव मी या ठिकाणी इकडे लिहिते नाव, नायलॉन सॉल्ट. तुम्ही खाली लिहा, याच्या ह्या रिॲक्शनच्या खालीच नाव लिहायचं, नायलॉन सॉल्ट. then this nylon salt undergoes the polymerization reaction. आणि ते पॉलिमरायझेशन कोणतं असेल, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन अंडर कंडिशन्स ऑफ हाय प्रेशर. आणि ते प्रेशर असेल 553 केल्विन. ह्या टेम्परेचरला हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर असेल या ठिकाणी. हाय टेम्परेचर अँड प्रेशर. हाय टेम्परेचर या ठिकाणी दिले, प्रेशर मात्र किती दिले नाही. हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचर असं लिहायचे. इट अंडरगोज द पॉलिमरायझेशन रिॲक्शन. N number of H2O molecules they are eliminated and form the polymer. and that polymer is, या ठिकाणचा हा शेवटचा जो ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन आणि हा NH3 मधला H2. लक्षात, हा एक H2O चा मॉलिक्यूल निघेल आणि या ठिकाणी या NH3 मधला H2 आणि हा O असा H2O चा दुसरा मॉलिक्यूल निघेल. म्हणजे हे एका नायलॉन सॉल्ट मध्ये, आता या ठिकाणी N घ्यायचं राहिले बघा, हा N आहेत ना, N आणि हा पण N टाइम्स तयार होईल नायलॉन सॉल्ट. याच्यामधनं बघा, ह्या नायलॉन सॉल्ट मधनं, एका नायलॉन सॉल्ट मधनं आपल्याला किती H2O चे मॉलिक्यूल इलिमिनेट होतात, हा ऑक्सिजन आणि इथला H2 म्हणजे एक मॉलिक्यूल, आणि इथला H2 आणि इथला ऑक्सिजन दोन H2O चे मॉलिक्यूल. तर या ठिकाणी काय द्यायला पाहिजे त्यांनी, -2NH2O. कारण जितके इथं आपण नायलॉन सॉल्टचा नंबर घेऊ, N नंबर ऑफ नायलॉन सॉल्ट घेतले तर वॉटर मॉलिक्यूल किती बाहेर पडायला लागले, 2. मग या ठिकाणी 2NH2O आपल्याला या ठिकाणी लिहावं लागतील, कारण याच्यामधून वॉटर मॉलिक्युल्स किती बाहेर पडायले, 2 वॉटर मॉलिक्युल्स.
अच्छा, पण तुमच्या पुस्तकात काय दिलेलं आहे या ठिकाणी -n नंबर ऑफ H2O. अच्छा, तिथं पाहिजे ॲक्च्युली -2nH2O. तर या ठिकाणी हा ऑक्सिजन निघून जाईल, म्हणजे इथं काय राहिलं बघा C डबल बॉन्ड O. त्याला अटॅच काय असेल हा CH2 4 टाइम्स. या ठिकाणी हा परत C डबल बॉन्ड O. या ठिकाणी आपण 553 केल्विन अँड हाय प्रेशर. या ठिकाणी -n मॉलिक्युल्स ऑफ H2O इलिमिनेट होतील. हा बघा C डबल बॉन्ड O, इथला H2O बाहेर पडेल. H2O ह्या ठिकाणी NH3 मधला काय बाहेर पडेल, NH3 मधला H2. तर शिल्लक काय राहील तर फक्त NH, बरोबर. H2 बाहेर पडेल आणि इथला ऑक्सिजन म्हणजे हा CO ह्याचा बॉन्ड डायरेक्ट कोणाला अटॅच होईल, NH ला. लक्षात. या ठिकाणी पहा हा C डबल बॉन्ड O, हा ऑक्सिजन निघणार आहे, हा ऑक्सिजन आणि हा इथला H2O बाहेर पडणार. तर हा C डबल बॉन्ड O हा बॉन्ड कशाला डायरेक्ट अटॅच होईल, NH ला, बरोबर. म्हणजे CONH लिंकेज तयार होईल आणि ह्या NH ला काय अटॅच असेल पुढे CH2 6 टाइम आणि ह्या CH2 ला अटॅच असेल इथला NH, कारण इथला H2 आणि या साईडचा O हा H2 च्या फॉर्म मध्ये बाहेर पडायला आहे, त्याला अटॅच असेल NH. तर हे युनिट्स किती टाइम रिपीट होणार आहे, इट रिपीट्स n टाइम. अँड दिस सॉल्ट इज कॉल्ड दिस पॉलिमर इज कॉल्ड, याच्या खाली नाव द्या तुम्ही, दिस पॉलिमर इज कॉल्ड नायलॉन 6,6 पॉलिमर. दिस पॉलिमर इज कॉल्ड नायलॉन 6,6 पॉलिमर. लक्षात. आता ह्या CO ला सेकंड जो मॉलिक्यूल असेल त्याचा NH अटॅच असेल आणि या साईडला NH दुसऱ्या मॉलिक्यूलचा CO ग्रुप अटॅच असेल, म्हणजे ह्याच्यामध्ये CONH लिंकेज प्रेझेंट आहेत. अँड दॅट लिंकेज इज कॉल्ड अमाइड लिंकेज. अशा नंबर ऑफ अमाइड लिंकेज या पॉलिमरमध्ये प्रेझेंट असतात, म्हणून ह्या पॉलिमरला म्हणतो आपण पॉलीअमाइड पॉलिमर. आणि दॅट पॉलीअमाइड पॉलिमर इज नथिंग बट इट इज नायलॉन 6,6. आता ह्या पॉलिमरला नायलॉन 6,6 हे नाव का दिलेलं आहे, दिस पॉलिमर इज कॉल्ड नायलॉन 6,6 बिकॉज बोथ द मोनोमर्स ॲडिपिक ॲसिड अँड हेक्झामिथिलीन डायमाइन दे कंटेन 6,6 कार्बन ॲटम. बघा ह्याच्यामध्ये ॲडिपिक ॲसिडमध्ये पहा हा एक कार्बन, ह्या CH2 ग्रुप किती टाइम्स आहेत, 4 टाइम्स. एक कार्बन, हे 4 कार्बन 5 आणि हा एक 6 कार्बन, म्हणजे याच्यात सुद्धा कार्बनची संख्या किती आहे, 6 आहे. आणि हेक्झामिथिलीन डायमाइनमध्ये CH2 हा ग्रुप किती टाइम्स आहे, 6 टाइम, म्हणजे इथं सुद्धा कार्बन ॲटमची संख्या किती आहे, 6 आहे. ह्या दोन्ही मोनोमर्समध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम्स हे 6 आहेत, म्हणून त्या पॉलिमरला नाव दिले आपण नायलॉन 6,6 पॉलिमर. लक्षात. त्याला 66 असं वाचायचं नाही, त्याला कसं वाचताना वाचायचं नायलॉन 6,6 पॉलिमर. या ठिकाणी ही रिॲक्शन परत एकदा समजून घ्या. इथला H आणि हा H जो आहे हा हेक्झामिथिलीन डायमाइन ह्याच्या NH2 ला अटॅच होतो. इथं शिल्लक राहतो COO, C डबल बॉन्ड O मायनस, CH2 याला काय जोडलेला आहे CH2 4 टाइम्स, याच्यातला परत COO मायनस, C डबल बॉन्ड O मायनस आणि इथला H कुठे अटॅच होईल या NH2 ला, म्हणजे NH3 प्लस. ह्या NH3 ला अटॅच असेल CH2 6 टाइम्स आणि हा NH2 ह्याच्याकडे कोण येईल, हा ॲडिपिक ॲसिड मधला हायड्रोजन किंवा प्रोटॉन म्हणतो आपण त्याला, हा NH3 प्लस. हा n टाइम्स लिहायचा आहे. अँड दिस इंटरमिडिएट प्रॉडक्ट इज कॉल्ड नायलॉन सॉल्ट. दिस नायलॉन सॉल्ट अंडरगोज कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन at high temperature and pressure, 553 Kelvin temperature and at high pressure. It eliminates n number of water molecules. या ठिकाणी O निघून जाईल याचे. हा O जो आहे हा O ऑक्सिजन आणि हा NH3 मधला H2 हा वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होईल. या ठिकाणी शिल्लक असेल C डबल बॉन्ड O. या ठिकाणी हा बॉन्ड कंटिन्यू दाखवायचा आहे. त्याला अटॅच आहे CH2 4 टाइम्स, त्याला अटॅच आहे C डबल बॉन्ड O
इथला H2 आणि इथला O वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल, इथे NH शिल्लक असेल, C डबल बॉन्ड ONH, ह्याला अटॅच असेल CH2 6 टाइम्स आणि हा परत NH, कारण इथले 2 हायड्रोजन आणि ऑक्सिजन ॲटम हा वॉटरच्या फॉर्ममध्ये इलिमिनेट होईल. म्हणजे इथं शिल्लक राहील फक्त NH आणि हे जे युनिट आहे हे युनिट किती टाइम्स रिपीट होणार ह्या पॉलिमरमध्ये N टाइम्स, आणि त्या पॉलिमरला म्हणतो आपण नायलॉन 66 पॉलिमर. तर या ठिकाणी तुम्हाला नायलॉन 66 पॉलिमरला नाव नायलॉन 66 का दिलेलं आहे किंवा इथं न्यूमेरल 66 का वापरले, बिकॉज बोथ द मोनोमर्स कंटेन्स 66 कार्बन ॲटम्स. त्याच्यानंतर हा हाय मॉलिक्युलर मास पॉलिमर आहे, लिनियर कंडेन्सेशन पॉलिमर आहे हा. इट पॉजेसेस हाय टेन्साइल स्ट्रेंथ अँड इट डज नॉट सोक इन वॉटर. वॉटरमध्ये तो सोक होत नाही. इट इज यूज्ड फॉर मेकिंग शीट्स, ब्रिस्टल्स फॉर ब्रशेस, सर्जिकल सुचर्स अँड टेक्सटाईल फॅब्रिक्स एक्सेट्रा. तर ह्याचे प्रिपरेशन आहेत. ह्याच्यानंतरचं जे प्रिपरेशन आहे त्याला म्हणतो आपण पॉलिइस्टर पॉलिमर. जे 5वं प्रिपरेशन असेल आपलं, त्या 4थ्या प्रिपरेशनमध्ये आपण 2 नायलॉन्सचे टाईप्स घेतलेले आहेत, नायलॉन 6 अँड नायलॉन 66. याचं नंतरचं प्रिपरेशन जे आहे पॉलिइस्टर आपण नेक्स्ट पिरियडला घेऊया.